लाडकी बहीण योजनेची तारीख डिक्लेअर झालेली आहे। तर तुम्हाला ही बातमी जर का भेटली असेल तर तुम्हाला समजत असेल की तुमचा फॉर्म का रिजेक्ट झाला। सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। फक्त या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघत राहा। चला या व्हिडिओला स्टार्ट करूया। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तर हा चालूच राहिला आहे आणि हा तारखेचा हप्ता पण 3000चा या तारखेला खात्यात होणार आहे जमा। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्य सरकारने या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। या योजनेची घोषणा होताच राज्यभरातील महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता। तर तुम्ही बघू शकता माझी लाडकी बहीण योजना पहिला हप्ता कधी मिळणार, तर तुम्हाला ह्याचं टेन्शन तर आलंच असेल। तर तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे 3000 रुपये। तर 17 तारीख आहे, 17 तारीख ऑगस्ट 17 तारीख 2024। तर तुम्ही बघू शकता, हे पण वाजू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फर्स्ट इन्स्टॉलमेशन राज्य सरकारने या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषणा केली आणि या योजनेची घोषणा होता राज्यभरातील महिलांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिला हप्ता व पहिला लांब रांगा लागून अर्ज दाखल करत आहेत। ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील, पण ह्या महिन्यात 3000 रुपये त्यांच्या बँकेमध्ये क्रेडिट होणार आहे। तर तुम्हाला कशा प्रकारे सर्व काही माहिती भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता। जर का तुमची माहिती जर का रिजेक्ट झाली असेल, तुमचा फॉर्म जर का रिजेक्ट झाला गेलो आहे, तिथं सर्च करा माय आधार UIDI.gov.in। ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती लॉग इन बटनावरती क्लिक करा। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे। तर मी इथं माझा आधार कार्ड नंबर एंटर करून घेतो। तर मित्रांनो, तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल। तर तुम्ही ह्या इंटरफेसला तुम्ही जर का क्लिक केलं, थांबा, बँक सीडिंग स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करा। ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला इथं एरर जर येत असेल तर तुम्हाला गो टू डॅशबोर्डवरती क्लिक करायचे। ऍड्रेस वरती जिथं रेड आहे ते तिथं अपडेट करायचे। नेक्स्ट वरती क्लिक करा, परत नेक्स्ट वरती क्लिक करा। इथे तुम्हाला तुमचे नाव वगैरे सगळं व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करा, नेक्स्ट वरती क्लिक करा। आता तुमच्याकडे टेक्निकल एरर येत असेल तर तुम्ही हे सारखं तुम्ही अपडेट करत राहा। हे जर का केलं नाही तर तुमच्या बँकेमध्ये पैसे पडणार नाहीत। तर ह्याची खात्री करून घ्या। तर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेटवरती क्लिक करायचं आहे सारखं। जर जोवर ते होत नाही तोपर्यंत तुम्हाला करत राहायचं आहे। बँक सीडिंग स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करून इनएक्टिव्ह आहे, प्लीज चेक विथ युअर बँक टू गेट युअर आधार नंबर। आधार कार्ड बँकेला लिंक नाही आहे, तुम्ही इनएक्टिव्ह आहात हे असं सिद्ध होत आहे। तर तुम्ही बँकेत जाऊन नंबर लिंक करून घ्यावे, आधार कार्डला सर्व काही करून घ्यावे। थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ। जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला खाली कमेंट करून सांगू शकता। चॅनलवरती जर का नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ।